7 पदार्थ आहेत की नाही. 7 पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता आहे वो? द्रव्य. आता हा द्रव्य पदार्थ आहे पहिला. द्रव्य पहिल्यांदा काय? कारण हा द्रव्य बाकी सर्व पदार्थांना आश्रय. द्रव्यावरच गुण राहतात, द्रव्यावर कर्म राहतात है ना, आणि द्रव्यावरच सामान्य, द्रव्याचाच काय असतो? विशेष असतो. द्रव्यावर समवाय संबंध असतो आणि द्रव्याचाच अभाव असतो. 7ही पदार्थ द्रव्यावर राहतात. म्हणून 7 पदार्थामध्ये द्रव्य अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. द्रव्यावर गुण असतात पहा. हे गुण किती? एकूण गुण किती आहेत? 24. आणि द्रव्य किती आहेत? 9. कोणकोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. आता या 9 द्रव्यावर 24 गुण राहतात. म्हणजे एका गुणावर, एका द्रव्यावर 24 गुण राहतात असं नाही. पृथ्वीवर काही गुण राहतील. पृथ्वी झाल्यानंतर जल आहे, जल आहे ना, आप, त्याला आप म्हणतो. जलावर काही गुण राहतील. काही गुण कुठे राहतील? तेजावर. काही गुण वायूवर. काही गुण आकाशावर. काही गुण काल, दिशा, आत्मा, मन. असे किती गुण द्रव्य आहेत? 9. आणि या 9 द्रव्यावर किती गुण राहतील? 24 गुण राहतील. त्यानंतर गुण बी द्रव्यावर राहतो. त्याच्यानंतर कर्मही. कर्म कुठं राहतात? द्रव्यावर राहतो. द्रव्य किती येतात? 9. तर 9 मध्ये पृथ्वीमध्ये कर्म आहे की नाही? पृथ्वीमध्ये क्रिया होती की नाही? पृथ्वीला इकडं तिकडं फेकता येते, कमी जास्त करता येते. पृथ्वीमध्ये क्रिया राहते, पृथ्वीमध्ये कर्म राहतं. त्याच्यानंतर आप, आप म्हणजे पाणी. क्रिया म्हणजे क्रिया. क्रिया किती येतात? कर्म किती सांगितले? 5. कोणकोणते? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन. आता या चिन्हावरून लक्षात ठेवा. उत्क्षेपण म्हणजे वर फेक, अपक्षेपण म्हणजे खाली. त्याच्यानंतर आकुंचन म्हणजे संकुचित होणे, बारीक होणे. आणि प्रसारण म्हणजे लांबणे. आणि गमन म्हणजे निघून जाणे, निघून येणे. बाकीच्या उरलेल्या सगळ्या कशामध्ये येतात? प्रसारणामध्ये येतात. तर मग पृथ्वीमध्ये आहे की नाही क्रिया किंवा कर्म? कर्म पृथ्वीमध्ये आहे, जलामध्ये आहे, तेजामध्ये आहे, त्याच्यानंतर वायूमध्ये आहे. आकाशात आहे का? आकाशात नाही. त्याच्यानंतर आकाश झाल्यावर कोणतं आहे? काल. कालात आहे का? कालातही क्रिया नाही, कर्म नाही. त्याच्यानंतर दिशा. दिशेमध्ये आहे का? दिशेमध्येही कर्म नाही. त्याच्यानंतर आत्म्यातही नाही. त्याच्यानंतर मन. मनात आहे ना? मन का? मनात कमी आहे का चांचल्य? म्हणजे कोणत्या कोणत्या कर्मामध्ये, कोणत्या कोणत्या द्रव्यामध्ये कर्म आहे? पृथ्वीमध्ये कर्म आहे, आपमध्ये किती झाले? 5 द्रव्यामध्ये कर्म राहतात. गुण किती द्रव्यात राहतात? गुण सर्व द्रव्यात राहतात. गुण झालं. आता दुसरा नंबर काय? कर्माचा होता. आता तिसरं काय? सामान्य. सामान्य पण कुठं राहतं? द्रव्यात राहतं. जसं गुण द्रव्यात राहतात, जसं कर्म द्रव्यात राहतं, तसं सामान्य सुद्धा द्रव्यात राहतं. सामान्य काय? सामान्य कशाला म्हणायचं? सामान्य 2 प्रकारचं, परसामान्य, अपरसामान्य. सामान्यालाच आपण काय म्हणतो? जाती. काय म्हणतो? जाती. आता ही जाती काय? जाती 3 ठिकाणी राहते. कशामध्ये राहते? द्रव्यामध्ये राहते, गुणामध्ये राहते आणि कर्मामध्ये सुद्धा जाती राहते.
जाती म्हणजे जसं मनुष्यावर मनुष्यत्व, पृथ्वीवर पृथ्वीत्व, घटावर घटत्व, जलावर जलत्व, पुस्तकावर पुस्तकत्व, त्याला म्हणायचं जाती. जाती म्हणजे सामान्य. सामान्य म्हणजे सर्वत्र राहणारा जो धर्म, त्याला काय म्हणायचं? सामान्य म्हणजे जाती. काय सर्वत्र राहणाऱ्या धर्माला जाती म्हणतात. तर पुस्तकावर पुस्तकत्व राहतं की नाही? आणि पुस्तकत्व दुसऱ्या पुस्तकावर राहणार, तिसऱ्या पुस्तकावर राहणार, आणि जगातल्या सगळ्याच पुस्तकावर पुस्तकत्व राहणार. म्हणून जाती काय? जातीला सामान्याला काय म्हणतात? जाती. जातीला सामान्य. सामान्य म्हणजे सर्वत्र राहते, त्याला सामान्य सामान्य म्हणतात. त्याला दुसरं नाव काय? जाती. जातीचे काय म्हणजे सामान्याचे दोन प्रकार केले, एक पर आणि दुसरं अपर सामान्य. सामान्याचा विचार कुठं आला रे? अधिक पर सामान्य कशाला म्हणायचं? जे अधिक देशवृत्ती असतं त्याला म्हणायचं परसामान्य, आणि न्यून देशवृत्ती असतं त्याला म्हणायचं अपरसामान्य. अधिक देश म्हणजे जास्त देशामध्ये ज्याला जे राहतं, जास्त देशामध्ये राहणाऱ्याला काय म्हणायचं? परसामान्य. आणि कमी देशामध्ये राहतं त्याला काय म्हणायचं? अपरसामान्य. जसं की उदाहरण काय? द्रव्यत्व. द्रव्यत्व हे प्रत्येकावर राहणार की नाही? प्रत्येक द्रव्यावर. म्हणजे पृथ्वीवर द्रव्यत्व राहणार, जलावर द्रव्यत्व राहणार, तेजावर द्रव्यत्व राहणार, वायूवर द्रव्यत्व राहणार, त्याच्यानंतर मनावर द्रव्यत्व राहणार, आत्म्यावर द्रव्यत्व राहणार, दिशेवर द्रव्यत्व राहणार. द्रव्यत्व कसं आहे? सामान्य आहे. पण पृथ्वीत्व हे केवळ कुठं राहणार? पृथ्वीवरच राहणार. घटत्व हे कुठं राहणार? घटावरच राहणार. पण त्या घटावर काय राहणार? घटावर घटत्वही राहणार, घटावर पृथ्वीत्वही राहणार, आणि घटावर द्रव्यत्वही राहणार. पृथ्वी कशी आहे? एक द्रव्य. द्रव्य आहे, आणि त्या द्रव्यामध्ये पृथ्वी. पृथ्वी काय? घट आहे. घटाला पृथ्वी म्हणतो की नाही आपण? घटाला पृथ्वी म्हणतो, पृथ्वीला पृथ्वी म्हणतो, आणि एका द्रव्याचं नाव पण काय? पृथ्वी आहे. मग द्रव्यत्व कसं झालं? अधिक देशवृत्ती. कारण द्रव्यत्व कुठं कुठं राहतं? द्रव्यत्व घटावरही राहतं, द्रव्यत्व पृथ्वीवरही राहतं, आणि द्रव्यत्व जलावरही राहणार, द्रव्यत्व अग्नीवरही राहणार, द्रव्यत्व वायूवरही राहणार. म्हणजे जास्त देशामध्ये कोण राहतं? द्रव्यत्व. मग द्रव्यत्व नाही, द्रव्यत्व. मग द्रव्यत्व काय झालं? परसामान्य. द्रव्यत्व काय झालं? परसामान्य. म्हणजे परजाती झाली है ना, मोठी व्यापक जाती झाली. कोण? द्रव्यत्व. आणि अपर सामान्य कोण झालं? घटत्व. घटत्व कुठं राहणार? फक्त घटावरच राहणार. घटत्व हे घटावरच राहणार, आणि द्रव्यत्व मात्र घटावरही राहणार, पृथ्वीवरही राहणार, आणि द्रव्यावरही राहणार. तर परसामान्य आणि अपरसामान्य कळलं तुम्हाला याच्यातला फरक? तर हे सामान्य किती पदार्थ, किती द्रव्यावर राहतं? पृथ्वीवरही राहतं, घटावर बी राहतं, आणि जलावर राहतं, आणि द्रव्यावरही राहतं. तर सामान्य सर्वत्रच राहणार. सामान्य पुन्हा किती पदार्थावर राहील? सामान्य 3 पदार्थावर राहत असतं. म्हणजे जाती 3 पदार्थावर राहते. कोणत्या कोणत्या पदार्थावर? द्रव्य पदार्थावर राहते, गुण पदार्थावर राहते, आणि कर्म पदार्थावर राहते. जाती कोण्या कोण्या पदार्थावर राहते? गुण. द्रव्य पहिल्यांदा द्रव्यावर जाती राहते, द्रव्यत्व जाती की नाही. त्याच्यानंतर गुणावरही राहते, गुणत्व जाती की नाही. त्याच्यानंतर कर्मावरही जाती राहते. जाती म्हणजेच काय? सामान्य. मग सामान्य किती पदार्थावर राहतं? 3. कोणकोणत्या पदार्थावर?
द्रव्य गुण कर्म. तर सामान्य स्वरूप तुमच्या लक्षात आलं का? सामान्य कशाला म्हणायचं? जातीला. दोन प्रकारचं सामान्य असतं, एक परसामान्य एक अपरसामान्य. परसामान्य म्हणजे जास्त ठिकाणी राहतं त्याला परसामान्य म्हणायचं, कमी ठिकाणी राहतं त्याला अपरसामान्य म्हणायचं. लक्षात आलं का? आता सामान्यानंतर कशाचा विचार आहे बा? कोणत्या पदार्थाचा? द्रव्याचा विचार पाहिला आपण, गुणाचा विचार पाहिला. द्रव्य किती आहेत? पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा. द्रव्यावर सगळे पदार्थ राहतात, ही द्रव्याची विशेषता. गुण कशावर राहतात? गुण फक्त द्रव्यावर राहतात. कर्म कुठे राहतात? कर्म सुद्धा द्रव्यावर राहतात. आणि सामान्य सुद्धा कुठे राहतं? सामान्य द्रव्यावरही राहतं, गुणावरही राहतं आणि कर्मावरही राहतं. सामान्य म्हणजे जाती. जाती द्रव्यावरही राहते, गुणावरही राहते आणि कर्मावर राहते. जाती जातीवर राहत नाही. म्हणजे जाती सामान्यावर राहत नाही, जाती विशेषावर राहत नाही, जाती समवायावर राहत नाही, जाती अभावावर राहत नाही. जातीचे ठिकाण किती? फक्त 3, द्रव्य गुण कर्म. बस. सामान्यावर राहते का जाती? नाही. म्हणजे द्रव्यत्व जाती आहे, गुणत्व जाती आहे, कर्मत्व जाती आहे, सामान्यत्व जाती आहे का? नाही. विशेषत्व जाती आहे का? नाही. अभावत्व जाती है का? नहीं. बात समझ गए? चलो आगे क्या है? सामान्य झालं आपलं. विशेष. आता विशेष काय असतं? याचा सामान्य परिचय झाला ना तुम्हाला. द्रव्य कशाला म्हणायचं? द्रव्याच्या ठिकाणी कोणकोणते? द्रव्याच्या ठिकाणी सगळेच पदार्थ राहणार. आपण गुणाला द्रव्याच्या ठिकाणी ठेवलं, कर्माला गुणाच्या ठिकाणी ठेवलं, जातीला सुद्धा द्रव्याच्या ठिकाणी ठेवलं. आता विशेष. विशेष कशाला म्हणायचं? विशेष कसे आहेत? अनंत आहेत. विशेष हा व्यावर्तक आहे. काय करतो? वेगळं करणारा पदार्थ, त्याचं नाव विशेष. आता हे पुस्तक आणि हा मोबाईल, हे पुस्तक आणि मोबाईल हे सारखे आहेत का? नाही. याच्यामध्ये काय भेद आहे? कशामुळे भेद आहे? पुस्तकावर पुस्तकत्व, मोबाईलवर मोबाईलत्व. म्हणजे वेगवेगळ्या जाती असल्यामुळं, जातीमुळं वेगवेगळं झालं, असं करता येऊ शकतं. त्यानंतर आता हे मग जातीमुळे तुम्ही वेगवेगळं केलं, तर मग हे बी काय? पुस्तकत्व. पुस्तकत्वामुळे पुस्तक आहे आणि हे पण पुस्तकत्वामुळे पुस्तक आहे. तर मग दोघात फरक आहे की नाही? दोघांमध्ये भेद आहे की नाही? भेद आहे. मग जाती तर एकच आहे की, मग भेद कस काय? फरक कस काय? विशेष काय विशेष? अनंत. अनंत. फरक कस काय? हे पिवळं आणि लाल आहे. हे पिवळं आहे आणि हे लाल आहे. हे लाल पुस्तक आहे, आकारानं मोठा आहे आणि आकारानं लहान आहे, म्हणून हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. बात समजली आहे? आता हे बी पुस्तक पिवळं, हे तर्कसंग्रहाचं गेलं इकडं. आता हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे, दोघं पण कसे आहेत? पुस्तकत्वानं पुस्तकाचा भेद करता येईल का? नाही. याच्या पिवळ्या रंगानं याच्या आकाराने याच्यात भेद करता येईल का? नाही. पण भेद आहे की नाही? कस काय भेद आहे? हो, मग भेदच सांगायचा ना. पण कशा भेद सिद्ध करा की, आम्हाला पण भेदच सिद्ध करायचा आहे. पुस्तक शंकर महाराजचं आहे आणि एक माझं आहे. बरं ठीक आहे, शंकर महाराज आहे. समजा हे दोन्ही पुस्तकं माझेच आहेत, तर मग याच्यात काय फरक आहे? काय भेद आहे? दोन आहेत म्हणून, हे दोन आहेत म्हणून भेद आहे. अरे याचे पानं वेगळे, याचे पानं वेगळे, इतकं सोपं आहे ना. याचे पानं वेगळे आणि याचे पानं वेगळे, म्हणून दोन पुस्तकं. दोन पेज नंबर एक जरी असले तर याची शाई वेगळी, याची शाई वेगळी. याला जे लागणार, याला जे लागणार काय, जे काही साहित्य असेल पुस्तक बनवण्याकरता, जे काही कागद लागत असेल किंवा कागदाचं बी जे कारण आहे, कागदाचं कारण काय असणार आहे? विशिष्ट पदार्थाचे काही झाडाची साल वगैरे काय असेल ते असेल, पण ती काय वेगवेगळी आहे का नाही? बरं, त्याच्यामध्ये सुद्धा भेद करता येईल आपण.
ती वेगळ्या झाडाची हे वेगळा, किंवा एका झाडाची वेगवेगळी साल आहे. पुन्हा खाली त्याच्या खाली गेल्यानंतर त्या सालीचा बी काहीतरी एक काय असेल कारण असू शकतंय. असं कारण 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 शोधत गेल्यानंतर सगळ्यात शेवटी कोण आहे? परमाणू. ह्या पुस्तकाचा परमाणू वेगळा आणि ह्या पुस्तकाचा परमाणू वेगळा. आणि परमाणू मध्ये बी दोन परमाणू वेगवेगळे. असं परमाणू दोन परमाणूपासून काय होतं? एक द्वेणुक निर्माण होतं. द्वेणुकापासून काय होतं? त्रिणुक निर्माण होतं. आणि त्रिणुकापासून काय मग होत 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 ही सृष्टी निर्माण होते. पण सगळ्यात शेवटचा पदार्थ कोणता आहे? शेवट कोण आहे? सगळ्यात शेवट परमाणू. मग त्या परमाणूत भेद कशावरून? परमाणू तर सारखेच असतात. अनंत परमाणू आहेत म्हणून भेद आहे. अनंत हे त्याचं भेद असते का? भेदाचं हे असतं. दोन परमाणूत काय भेद आहे? कशामुळे भेद आहे? कारण त्याच्यामध्ये काय विशेष आहे. काय विशेष? त्याचा विशेष वेगळा, त्याचा विशेष. आता याच्या पुढे बी एक प्रश्न आला पाहिजे, याचा विशेष वेगळा का आणि त्याचा विशेष वेगळा का? पण तसं म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? दिव्याला पाहण्याकरता दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही. तसा परमाणू हा स्वतः सिद्ध आहे. तो विशेष जो आहे, परमाणू मधला जो विशेष आहे तो स्वतः सिद्ध आहे. तो विशेष आहे. समज गए बात? तर दोन परमाणू मध्ये जो राहतो गुण, त्याचं नाव काय? गुण म्हणायचं नाही, परमाणू मध्ये राहतो जो पदार्थ, त्याचं नाव विशेष. त्या विशेषानं काय करता येतं? वेगळं वेगळं करता येते. समज गए? वेगळा करतो ते विशेष, परमाणू राहतो तो विशेष. हे व्याख्या लिहू नका, नंतर जेव्हा लिहायला सांगितलं तेव्हा लिहायचं. महत्वाचं आहे ते लिहायला सांगणार आहे मी. फक्त आता विशेष विशेष ऐकून काय विशेष काय असते काही कळलं ना वळलं. रोज पाठ करायचं, म्हणायचं, त्याचं पारायण करायचं, पण लक्षात यायला पाहिजे, त्याचं सामान्य माहिती व्हायला पाहिजे का नाही? त्याच्यामुळे सांगितलं मी. विशेष म्हणजे काय? विशेष म्हणजे दोन परमाणू मध्ये भेद करणारा, त्याचं नाव काय? विशेष आहे. असं जायचं पुस्तक, दोन पुस्तकाचा, दोन घटाचा भेद नाही, एक घट लाल आहे, एक घट काळा आहे, म्हणून त्याला आपण वेगवेगळं करता येतो. पण सारख्या आकाराचे, सारख्या रंगाचे घटात कशामुळे वेगळे करता येतील का? त्याची माती वेगळी, याची माती वेगळी. त्या मातीचं पुन्हा कारण कोण आहे? मातीचं अजून बारकं लेखन कारण आहे. त्या बारक्या लेखनाचं कोण? अजून त्याच्यापेक्षा बारकं. शेवटचा कण कोण आहे? परमाणू. मग हे परमाणू वेगळा, हे परमाणू वेगळा आणि हा परमाणू वेगळा कस काय? कारण ह्याच्यात विशेष आहे, ह्याच्यात विशेष, ह्याच्यात वेगळा विशेष, त्याच्यात वेगळा विशेष. त्या विशेषामुळं लोक विशेष होतात. विशेषामुळं पदार्थ विशेष होतात. विशेष म्हणजे वेगवेगळे होतात. समजलं? हा, ते व्यवहारातलं विशेष वेगळं. हा, प्रत्येक माणसात परमाणू, ते विशेष कुठं राहत असतो? परमाणूच्या ठिकाणी राहतो. व्यवहारातला विशेष प्रत्येक वस्तू हे काहीतरी कशावरून तरी एक, आता हे याच्या ठिकाणी पिवळा रंग आहे आणि याच्या ठिकाणी भगवा रंग आहे म्हणून विशेष, हे विशेष असं अशा पद्धतीने वापरत असतो आपण. व्यवहारातला विशेष थोडं वेगळा आहे आणि हे शास्त्रातला जो पदार्थ आहे तो विशेष वेगळा आहे. पारिभाषिक पदार्थ आहे, पारिभाषिक शब्द आहे विशेष. समजलं? बरं, विशेष झाल्यानंतर कोण आहे बा? आता हा विशेष कुठं राहतो? परमाणूच्या ठिकाणी राहतो. मग आता नवीन लिंक आहे का? रामकृष्ण हरी गुरुजी. रामकृष्ण हरी. पहा आता, द्रव्य गुण, द्रव्याचा विचार झाला, गुणाचा विचार झाला, कर्माचा विचार झाला, सामान्याचा विचार झाला, विशेषाचा विचार झाला. आता राहिला समवायाचा विचार. समवाय कशाला म्हणायचं? समवाय संबंधाला म्हणायचं. समवाय एक काय? संबंध आहे. संबंध किती असतात? संबंध बी अनेक आहेत. किती संबंध म्हणून सांगायचं?
पण एका विशेष संबंधाचं नाव काय? समवाय संबंध. आता संबंध दोन द्रव्यांचा जो संबंध असतो त्याला काय म्हणायचं? संयोग संबंध. है ना? दोन द्रव्य. आता हे काय द्रव्य आहे आणि हे पुस्तक पण काय द्रव्य आहे. या दोन द्रव्याचा काय झाला? संबंध झाला का नाही? या संबंधाला काय म्हणायचं? समवाय हे संयोग संबंध. काय म्हणायचं? जिथं जुटल्या जातात, जिथं काय जातात? जुटल्या जातात, त्याला काय म्हणायचं? संयोग संबंध. हा, आता तुम्ही कुठं बसले? सतरंजीवर, जमिनीवर बसले म्हणा की. तुम्ही कुठे बसले? तुमचा आणि जमिनीचा कोणता संबंध झाला मग आता? संयोग संबंध. पुस्तकाचा आणि या वस्तूचा, आपल्या हाताचा आणि या वस्तूचा कोणता संयोग झाला? संयोग संबंध झाला. त्याच्यानंतर ह्या बुवाला काय लावलाय? हात लावलाय. ह्या दोघांचा कोणता संबंध झाला? संयोग संबंध झाला. आता लगेच काढून घेतला त्यांनी. आता संयोगाचा काय झाला? आणि वियोगाचा काय झाला? विनोद. बर. एक पहिला संबंध कोणता? संयोग संबंध. दुसरा संबंध असतो त्याला म्हणायचं समवाय संबंध. आता समवाय संबंध या पुस्तकामध्ये शेवटी दिलाय पहा अन्नम भटाने. समवाय कशाला म्हणायचं ते? समवाय सापडते का रे कोणाला? पहा बरं. सापडलं का? नित्य संबंध समवाय संबंध का? हा, नाही पुस्तकात सापडलं का तुम्हाला? नित्य संबंध समवाय. जो नित्य संबंध असतो त्याला म्हणायचं समवाय संबंध. आता हे पुस्तक आणि हे टेबल, ह्या दोघांचा काय झाला? संबंध झाला. त्याला कोणता संबंध म्हणतात? संयोग संबंध. आता हा संयोग संबंध नित्य आहे का? आता मी या टेबलावर हे पुस्तक ठेवलं आणि असं काढून घेतलं, ते नित्य आहे का? नाही. संयोग हा नित्य नसतो. संयोग काय नित्य नसतो. पण जो नित्य संबंध असतो त्याला म्हणायचं समवाय. त्यालाच काय म्हणायचं? आयुत सिद्ध. युत सिद्ध म्हणजे युत म्हणजे जोडलेलं. युत म्हणजे जोडलेलं आणि आयुत म्हणजे न जोडलेलं. न जोडता जो संबंध आहे त्याला म्हणायचं समवाय संबंध. त्यालाच काय म्हणायचं? आयुत सिद्ध वृत्ती. आता हा संबंध कुठं कुठं राहतो त्याचं थोडक्यात दिलेलं आहे पहा. अवयव अवयवी नऊ. अवयव आणि अवयवी याच्यामध्ये कोणता संबंध असतो? समवाय संबंध. नाही. आता पहा, शरीर आहे आणि शरीरामध्ये अवयव आहेत की नाही? मग शरीराचा आणि अवयवाचा कोणता संबंध झाला? कोणता संबंध झाला? संयोग. म्हणजे एक असा अवयव हात होता आणि ते जोडला का त्याला? अवयव संबंध. कोणता संबंध? कोणता संबंध? शरीराचा आणि अवयवाचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. त्यांनी बरोबर सांगितलं. तिकडं इतक्या लांब राहून परभणीतून त्याने सांगितलं. कोणता संबंध? समवाय संबंध. आणि आपण इथं बसले पंढरपुरात जवळ बसून तुम्हाला इथल्या इथे येईन झाले. करंट लागलं काय? करंट लागलं? नाही महाराज, आता सांगितलं ना तुम्ही अवयव अवयवीचा म्हणून कळालं समवाय. हा, अवयव अवयवीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध. अगोदर सांगितलं मी. जो संबंध अनित्य असतो त्याला काय म्हणायचं? अनित्य असतो त्याला समवाय संबंध म्हणता येत नाही. आता अवयव आणि अवयवीचा कसा संबंध झाला? नित्य संबंध. आता ते काय पहा, अवयव अवयवीनो. अवयव आणि अवयवीचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. अवयव कोण? हे हात पाय हे कोण आहेत? अवयव आहेत. अवयवी कोण? शरीर. अवयवी झालं शरीर आणि अवयव झाले कोण? हात. मग शरीर कुठं राहतं? अवयवात शरीर राहतं का शरीरात अवयव राहतात? शरीरात अवयव राहतात.
तसं नाही, जे प्रश्नाचं उत्तर असं दोन्ही मिळून असं नाही द्यायचं, एक द्या कोणतं तरी. शरीरात अवयव राहतो का अवयवात शरीर राहतं? होय ताई, काय कुठं अवयवात शरीर राहतं की हा शरीर राहतं, अवयवात शरीर शरीर राहतं. बरोबर, अगदी बरोबर. शरीरात अवयव ते अगोदर सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. अवयवात शरीर राहतं, अवयव मिळून शरीर होते की नाही? अवयव मिळून हा, अवयव मिळून शरीर होत. शरीरामध्ये अवयव राहत नाहीत, अवयवात शरीर राहत. जसं एखादं काय घ्या, कपडा घ्या, त्याला काय म्हणतात? कार आहे, सगळे पार्ट मिळून कार बनते. हा, तसं असे अवयव मिळून काय बनतं? शरीर. शरीरातले सगळे अवयव बाजूला काढा बरं, शरीर कशाला म्हणता? शरीरच राहणार नाही ना. याचा अर्थ काय? अवयवात शरीर राहतं. झाडात फांद्या राहतात की फांद्यात झाड राहतं? फांद्यात झाड राहतं. वा वा, तुम्हाला आता तुमचं डोकं चालायला लागलं. त्याच्यानंतर पटामध्ये म्हणजे कपड्यामध्ये दोरे राहतात की दोऱ्यात कपडा राहतो? दोऱ्यात कपडा राहतो. सगळे दोरे जर बाजूला काढले तर कपडा नावाची वस्तू राहणार नाही. सगळे असे दोरे आडवे उभे असे दोरे लावले, त्यालाच काय म्हणतात? कपडा. पट संस्कृत मध्ये काय म्हणतात? पट. तर अवयव आणि अवयवीचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. अवयव आणि अवयवीचा कोणता संबंध? समवाय संबंध. त्याच्यानंतर गुण आणि गुणीचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. गुण म्हणजे हे 24 गुण. गुण म्हणजे इथं न्यायशास्त्रात दुसरे तिसरे काही नाही, 24 गुण है ना. 24 गुणाचे नाव फटकन सांगा एवढे आता. परमात्मा. हे परमात्मा कोणता गुण आणला? बर. तर काय गुण आणि गुणी यांचा पण कोणता संबंध आहे? समवाय संबंध. आता गुणी कोण असणार? नेहमी गुणी नेहमी द्रव्य असणार. कारण अगोदर सांगितलं गुण हे कुठे राहतात? द्रव्य. गुण हे अन्यत्र कुठेही राहत नाहीत. गुण हे राहणार फक्त आणि फक्त द्रव्याच्या ठिकाणी. म्हणजे गुणी कोण होणार? मग द्रव्यच होणार. द्रव्य सोडून दुसरा कोणी गुणी होणार नाही. मग हे गुणीच्या ठिकाणी कोण राहतात? गुण. आणि मग गुणांचा आणि गुणीचा कोणता संबंध झाला? समवाय संबंध. कळालं? क्रिया क्रियावंत, क्रिया आणि क्रियावान याच्यामध्ये कोणता संबंध आहे? समवाय संबंध. क्रिया आणि क्रियावानामध्ये समवाय संबंध. आता क्रिया आहे, त्या पुस्तक फेकलं, पुस्तकात झाली काय? क्रिया. त्या क्रियेचा आणि पुस्तकाचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. बात बन गई. और जाती और व्यक्ती का कोणता संबंध आहे? जाती आणि व्यक्तीचा समवाय संबंध. जाती कळते ना? सामान्य. सामान्यालाच काय म्हणतो आपण? जाती. घटावर घटत्व, पटावर पटत्व, पुस्तकावर पुस्तकत्व. आणि जाती किती द्रव्यावर राहते? नाही, किती पदार्थावर राहते? कोणत्या कोणत्या पदार्थावर? द्रव्य, गुण आणि कर्म. या 3 पदार्थावर कोण राहते? जाती. जाती म्हणजे दुसरं नाव काय? सामान्य. सामान्याचे किती प्रकार? एक सामान्य, परसामान्य आणि अपरसामान्य. हे परसामान्य अपरसामान्य राहतं कुठं? कोणत्या पदार्थावर? कोणत्या कोणत्या? कर्म. बर, जमलं? वा. जाती व्यक्तीमध्ये कोणता संबंध आहे? समवाय संबंध. त्यानंतर विशेष आणि नित्यद्रव्य. विशेष आणि नित्यद्रव्य. विशेष सांगितला ना? विशेष तुम्हाला समजून सांगितला. हा विशेष कुठे राहणार? फक्त नित्यद्रव्याच्या ठिकाणी. आता नित्यद्रव्य किती आहेत? जवळपास सर्वच नित्यद्रव्य आहेत. परमाणु रूपानं
पृथ्वी, अप, तेज, वायू हे परमाणु रूपानं नित्य आहेत. आणि बाकी राहिले कोण द्रव्य? द्रव्य कोणते राहिले? तर पृथ्वी, आप, तेज, वायू झाल्यानंतर आकाश, काल, दिशा, आत्मा, मन हे नित्यच आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू हे परमाणु रूपानं नित्य आहेत. आणि बाकीचे जे कसे आहेत? कायम नित्य, स्वाभाविक नित्य आहेत. पृथ्वी दोन प्रकारची, नित्य आणि अनित्य. परमाणु रूपानं नित्य आणि बाकी कार्यरूपानं अनित्य. त्याच्यानंतर पृथ्वीनंतर कोणता द्रव्य आहे? अप. आप परमाणु रूपानं नित्य आणि कार्यरूपानं अनित्य. आप नंतर कोणता द्रव्य आहे? तेज. तेज परमाणु रूपानं नित्य, कार्यरूपानं अनित्य. वायू परमाणु रूपानं नित्य आणि कार्यरूपानं अनित्य. आणि बाकी सर्व नित्य. आकाश कसं आहे? नित्य. काल कसा आहे? दिशा कसे? त्याच्यानंतर काल कसा आहे? नित्य. आत्मा कसा आहे? नित्य. मन कसं आहे? समज गए? तर परमाणु रूपानं हे नित्य द्रव्य आहेत. कोणकोणते नित्य द्रव्य आहेत परमाणु रूपानं? 4. कोणकोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू. तर नित्य द्रव्यामध्ये विशेष असतो. काय असतो? विशेष. सर्व द्रव्यामध्ये विशेष आहे, प्रत्येक द्रव्याचा एक विशेष आहे. पण नित्य द्रव्याचा आणि विशेषाचा जो संबंध आहे त्याला कोणता संबंध म्हणायचा? समवाय संबंध. मग समवाय संबंध किती ठिकाणी राहणार? 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी. समवाय संबंध किती ठिकाणी राहणार? 5 ठिकाणी. कोणकोणते ते ठिकाण आहेत? सांगा पटपट. अवयव, अवयवी, गुण, गुणी, क्रिया, क्रियावान, जाती, व्यक्ती, विशेष आणि नित्य द्रव्य. कोणते? एकदा म्हणा. अवयव, अवयवी, गुण, गुणी, क्रिया, क्रियावान, जाती, व्यक्ती, विशेष, नित्य द्रव्य. ते कुठे मेळ लागत नाही. ते नुसतं ऐका. ऐकलं तरी, ऐकून मेळ लावला तरी लय झालं. बरं, कितीचा विचार झाला आता? किती पदार्थांचा? द्रव्याचा विचार केला, गुणाचा विचार केला. गुण म्हणजे काय? हे 24 गुण. आणि हे राहतात कुठं? द्रव्यावर. द्रव्य सोडून कुठं राहत नाहीत. त्याच्यानंतर कर्म, कर्माचा पण विचार झाला. कर्म काय? पहिलं कर्म काय? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमनाने. निघून जाणे असं नाही म्हणा, संस्कृत शब्द वापरायचे. गमनानी पंचकर्मानी. कर्म. आणि कर्म कुठं राहतं? द्रव्याच्या ठिकाणी. कर्म सुद्धा द्रव्याला सोडून कुठं राहत नाही आणि गुण सुद्धा द्रव्याला सोडून कुठं राहत नाही. सामान्य द्रव्य, गुण, कर्म या 3 ठिकाणी राहत. त्याच्यानंतर विशेष कुठं राहतो? हा, विशेष पण परमाणू मध्ये विशेष असतो. परमाणू काय? द्रव्यच आहे की. वेगवेगळ्या द्रव्याचे वेगवेगळे परमाणू असणार. झालं. समवाय कशाला म्हणायचं? संबंधाला. आणि हा समवाय संबंध किती ठिकाणी राहणार आहे? 5 ठिकाणी. कोणकोणत्या ठिकाणी? अवयव, अवयवी, गुण, गुणी, क्रिया, क्रियावान, जाती, व्यक्ती आणि विशेष, नित्य द्रव्य या ठिकाणी हा संबंध राहतो. कोणता संबंध? समवाय संबंध. आणि संयोग संबंध कुठे राहतो? 2 द्रव्य ना. द्रव्यांचा द्रव्याशी कोणता संबंध होतो? संयोग संबंध. कळलं? संयोग संबंध झाला, समवाय संबंध झाला. अजून 2-3 संबंध आहेत, त्याचा उपयोग येणार आहे. संयोग संबंध, समवाय संबंध, दुसरा आहे स्वरूप संबंध. तिसरा कोणता आहे? स्वरूप संबंध. स्वरूप संबंधालाच काय म्हणतात? उपाधी. आता सामान्य म्हणजे काय? जाती. जाती कितीच्या ठिकाणी राहते? 3. द्रव्य, गुण, कर्म. आता द्रव्य, गुणा, कर्मामध्ये बी द्रव्य, गुण, कर्म, त्याच्यामध्ये द्रव्यामध्ये या द्रव्यामध्ये किती येतं? 9 द्रव्य. पृथ्वी, आप, तेज,
वायू, आकाश. आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व